आता आपण मॉड्यूल नंबर 2 मधला पुढचा पार्ट पाहतो आहोत, कंप्लेंट. एक कंप्लेंट म्हणजे काय ते नीट समजून घ्या. आपण प्रत्येक गोष्टीला पोलीस स्टेशनला गेलं की म्हणतो की कंप्लेंट फाडली, कंप्लेंट केली, तर आपल्याला इथून अर्थ कळतो की व्हॉट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ कंप्लेंट. सेक्शन 2D ऑफ CRPC 1973 गिव्स डेफिनेशन ऑफ वर्ड कंप्लेंट. ओके, हे लक्षात ठेवायचं की डेफिनेशन्स ह्या कॉमनली सेक्शन 2 मध्येच दिलेल्या असतात. प्रत्येक कुठलाही लॉ असू दे, डेफिनेशन्स ह्या सेक्शन 2 मध्येच दिलेल्या असतात किंवा आर्टिकल 2 मध्ये दिलेल्या असतात. ओके, सो सेक्शन 2D ऑफ CRPC 1973 gives definition of word complaint. It means any allegation either made orally or in writing. Allegation म्हणजे काय? आपलं म्हणणं मांडणं, आपल्याला काय म्हणायचं ते सांगणं दुसऱ्याला. सो इट मीन्स एनी ॲलिगेशन आयदर मेड ओरली, मग ते तोंडी सांगितलेलं असू दे, ऑर इन रायटिंग किंवा रायटिंगमध्ये असू दे, टू अ मॅजिस्ट्रेट, अंडरलाईन करा, टू अ मॅजिस्ट्रेट विथ अ व्ह्यू. काय व्ह्यू आहे? टू हिज टेकिंग ॲक्शन अंडर दिस कोड. काय व्ह्यू आहे कंप्लेंट करणाऱ्या व्यक्तीचा? की टेकिंग ॲक्शनला अंडरलाईन करा, अंडर दिस कोड, या कोड अंडर त्या मॅजिस्ट्रेटनी काहीतरी ॲक्शन घ्यावी अशी कंप्लेंट करणाऱ्याची इच्छा आहे. ओके, दॅट सम पर्सन वेदर नोन ऑर अननोन हॅज कमिटेड अँड ऑफेन्स. एका ए नावाच्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, बी नावाच्या व्यक्तीवर बी नावाच्या व्यक्तीवर समजा अत्याचार झालेला आहे. तो जातो आहे मॅजिस्ट्रेट समोर आणि त्याचा व्ह्यू आहे की या कोडखाली त्याचं म्हणणं जे आहे त्याच्यावर मॅजिस्ट्रेटने ॲक्शन घ्यावी. इट इज द सिम्पल मिनिंग ऑफ कंप्लेंट. ओके, बट द वर्ड कंप्लेंट डज नॉट इन्क्लूड अ पोलीस रिपोर्ट. या लाईनला पूर्ण अंडरलाईन करा. बट द वर्ड कंप्लेंट डज नॉट इन्क्लूड अ पोलीस रिपोर्ट. हिअर पोलीस रिपोर्ट मीन्स द इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, and in case of cognizable offense it is also called as a charge sheet. या पॅराग्राफला लक्षात ठेवायचं आहे, चार्ज शीट जे आहे त्याला आपण कंप्लेंट म्हणू शकत नाही. समटाइम्स आफ्टर रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन इनिशियली ॲज अ कमिशन ऑफ एनी कॉग्निझेबल ऑफेन्स द पोलीस स्टार्ट इन्व्हेस्टिगेशन. पहा, कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर आपण पाहिले की विदाउट द परमिशन ऑफ मॅजिस्ट्रेट police can start his investigation. So sometimes after receiving information initially as a commission of any cognizable offense. cognizable offense हा पुन्हा लक्षात ठेवा, cognizable offense असेल तरच पोलीस काय करू शकतो? विदाउट मॅजिस्ट्रेटच्या परमिशनने इन्व्हेस्टिगेशन सुरू करू शकतो. बट नॉन कॉग्निझिबलमध्ये तो तसं करू शकतो का? तर नाही. पाहता, बट ड्युरिंग or upon such investigation it is found that non-cognizable offense has been committed, nevertheless the police have to submit its report to the magistrate. पाहता, तो इन्व्हेस्टिगेशन करायला आहे की कॉग्निझिबल ऑफेन्स आणि म्हणून त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे. बट पाहता, इट इज फाउंड दॅट द नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स हॅज बीन कमिटेड. पण तिथं कुठला गुन्हा झालेला आहे? नॉन कॉग्निझिबल झालेला आहे. नेव्हरलेस, तरी सुद्धा तो काय करेल? पोलीस हॅव टू सबमिट इट्स रिपोर्ट टू द मॅजिस्ट्रेट. मॅजिस्ट्रेटला त्याला रिपोर्ट सादर करावाच लागेल. देअरफॉर इफ सच अ रिपोर्ट इज मेड बाय एनी पर्टिक्युलर पोलीस ऑफिसर इन सच अ केस विच डिस्क्लोजेस आफ्टर द इन्व्हेस्टिगेशन द कमिशन ऑफ एनी नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स, देन इन दॅट केस. पाहता, असा रिपोर्ट एखादा पोलीस ऑफिसर जेव्हा सबमिट करतो, ही वाक्य फार मोठी आहेत पण अर्थ फार छोटा आहे. पहा, तुम्ही याची छोटी वाक्य पण बनवू शकता. सो समजा आता तो पोलीस ऑफिसर आहे, त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे नॉन कॉग्निझिबल ऑफेन्ससाठी आणि त्यांनी ते काय केलं आहे? रिपोर्ट सबमिट करत आहे. इन दॅट केसला अंडरलाईन करा, इथून पुढं आपल्याला महत्त्वाचं ते कळतं. सच रिपोर्ट इटसेल्फ इज डीम्ड टू बी अ कंप्लेंट. पहा, एक गुन्हा कॉग्निझिबल आहे म्हणून पोलीस ऑफिसरने काय केलेलं आहे? इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे. इन्व्हेस्टिगेशन सुरू केल्यानंतर लक्षात आलं की तो गुन्हा कसा आहे? नॉन कॉग्निझिबल आहे. मग आता जो पर्टिक्युलर पोलीस ऑफिसर इन्व्हेस्टिगेशन करत होता त्यांनी काय करायचं आहे? तो रिपोर्ट सादर करतो आहे की हा गुन्हा कसा आहे? नॉन कॉग्निझिबल आहे.
पण नॉन कॉग्निझेबल असला तरी त्याचा तो काय करेल, पूर्ण दायरा लिहिल, पूर्णपणे त्याची माहिती लिहिल. तो एका कागदावर लिहून तो रिपोर्ट कुणाला सबमिट करेल, तर मॅजिस्ट्रेटला करेल, किंवा ओरली सांगेल. पण ओरली नाही सांगितलं तर मॅजिस्ट्रेटला रिपोर्ट कसा सादर केला जातो, रायटिंगमध्ये. तर तो रिपोर्ट तो काय करेल, मॅजिस्ट्रेटला सादर करेल. आता हा जो रिपोर्ट आहे, इन दॅट केस सच अ रिपोर्ट इटसेल्फ डीम टू बी अ कंप्लेंट. पहा, आता इथं कुणी कंप्लेंट केलेली आहे का, कुठली पार्टी विक्टीम आहे का, नाही. इथं पोलीस ऑफिसर स्वतःच एक रिपोर्ट सादर करतो, तो गुन्हा कॉग्निझेबल समजून इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो, तो गुन्हा आहे नॉन कॉग्निझेबल. अशा केसमध्ये हे जो रिपोर्ट सादर करेल त्याला पण कंप्लेंट म्हटली जाते. ओके, कळालं हा डिफरन्स? नाही कळालं तर मला विचारा. अँड द सेड पोलीस ऑफिसर बाय whom such report is made is deemed to be complainant. deemed to be म्हणजे सपोज टू, मानलं जाईल की हा जो पोलीस ऑफिसर आहे ज्याने हा रिपोर्ट सादर केला आहे तो आहे कंप्लेनंट. ओके, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे हा. तुम्ही जेवढा इंटरेस्ट घ्याल तेवढा सुंदर वाटत जाणारा सब्जेक्ट आहे. ऑर्डिनरीली अ प्रायव्हेट सिटिझन who intends to initiate the criminal proceeding in respect of any offense has two courses that are open to him. पहा, कधी कधी प्रायव्हेट पर्सन्स पण काय करतात, इनिशिएट म्हणजे पुढाकार घेऊन, आपणच एखादा गुन्हा घडलेला आहे, आपणही पुढाकार घेऊन काय करतो, पोलीस स्टेशनला जाऊन हे नोंदणी करण्याचा विचार करतो. सो त्याच्यासमोर दोन मार्ग आहेत. दस ही मे गिव्ह इन्फॉर्मेशन टू द पोलीस. पहिला मार्ग काय आहे, तो इन्फॉर्मेशन पोलीसला देऊन टाकेल. इफ सच ऑफेन्स इज कॉग्निझेबल वन, or he may go to the magistrate and file a complaint irrespective of whether such offense is cognizable or non-cognizable. पोलीस ऑफिसर काय करू शकतो ते पाहिलं आपण. एक प्रायव्हेट पर्सन आहे, माझ्यासारखी एखादी व्यक्ती आहे जिला इकडं तिकडं गुन्हे दिसत असतात, मग पोलीस स्टेशनला जाऊन मी पोलिसांना माहिती देईल, कंप्लेंट करेल, किंवा डायरेक्टमध्ये मी मॅजिस्ट्रेट समोर जाईल आणि काय करेल, मॅजिस्ट्रेट समोर फाईल अ कंप्लेंट. मग गुन्हा कॉग्निझेबल असू दे किंवा नॉन कॉग्निझेबल असू दे. कारण पहा, आपल्याला जसं आपण लॉ शिकतो त्यांना कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल हा प्रकार कळत असतो, बाहेर लोकांना नाही कळत हा कॉग्निझेबल कुठला, नॉन कॉग्निझेबल कुठला. मग ते काय ते थोडे असं विचार करत बसतील का हा कॉग्निझेबल गुन्हा आहे, हा नॉन कॉग्निझेबल गुन्हा आहे. म्हणून कोडने काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे की जो प्रायव्हेट पर्सन आहे, जो कंप्लेंट करू इच्छितो, त्याच्यासमोर दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तो एकदम पोलीस स्टेशनला जाईल आणि तिथं माहिती प्रोव्हाइड करेल, म्हणजेच कंप्लेंट करेल. आणि दुसरा मार्ग काय आहे, तो मॅजिस्ट्रेट समोर जाईल आणि मॅजिस्ट्रेट समोर एक कंप्लेंट फाईल करेल. मग गुन्हा कॉग्निझेबल असू दे किंवा नॉन कॉग्निझेबल असू दे. ओके, बट if such a complaint discloses the cognizable offense. आता काय झालं, हा गुन्हा दाखल करून आपण कंप्लेंट दिलेली आहे, पण चुकून काय झालं, हा गुन्हा कसा आहे, कॉग्निझेबल आहे. देन मग काय मॅजिस्ट्रेट करेल, देन द मॅजिस्ट्रेट कॅन सेंड इट अंडर सेक्शन 156 टू द पोलीस फॉर इट्स इन्व्हेस्टिगेशन. 156 सब क्लॉज 3 खाली काय करेल, तो हा जो गुन्हा आहे, ही जी कंप्लेंट आहे ती एका पोलीस ऑफिसरकडे पाठवेल, कारण हा गुन्हा कसा आहे, कॉग्निझेबल आहे. आणि पोलीस ऑफिसर काय करू शकतो, याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. दस कंप्लेंट इन अ क्रिमिनल केस इज दॅट व्हॉट इज अ प्लेंट इज देअर इन सिव्हिल केस. तुम्ही CPC मध्ये शिकले आहात, प्लेंट शिकलेले आहात ना. प्लेंट म्हणजेच काय आहे, तर कंप्लेंट. ओके, तो प्लेंट हा शब्द आपण इकडे काय करतो, त्याला COM लावून कंप्लेंट करतो. जो प्लेंट आपण सिव्हिल केसमध्ये दाखल करतो तीच इकडे काय होते, कंप्लेंट होते. अ कंप्लेंट इज वन ऑफ द मोड्स बाय विच अ मॅजिस्ट्रेट कॅन टेक अ कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स. कॉग्निझन्स म्हणजे दखल. कंप्लेंट ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मॅजिस्ट्रेट एखाद्या गुन्ह्याची दखल घेतो. ओके, generally it in case of non-cognizable offense, a person who is aggrieved by such offense makes the complaint to the magistrate. non-cognizable offense मध्ये कसं असतं, स्वतः जो माणूस आहे, जो विक्टिम आहे, तो स्वतःच काय करेल, तो जाईल आणि तो काय करेल, स्वतःच्यासाठी आपल्यावर काय अत्याचार झाले ते तो सांगू शकेल मॅजिस्ट्रेट समोर.
आता पाहूया इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स कॉन्स्टिट्युटिंग अ कंप्लेंट. कंप्लेंटसाठी काय काय इन्ग्रेडियंट्स पाहिजेत आपल्याला? पहिलं, कंप्लेंट मस्ट बी अन ॲलिगेशन अबाउट द कमिशन ऑफ अन ऑफेन्स. सो कंप्लेंट मस्ट बी अन ॲलिगेशन अबाउट द कमिशन ऑन ऑफेन्स. तुम्ही जाऊन गप्पा मारणं म्हणजे कंप्लेंट नाही. तुम्हाला एखादा ऑफेन्स घडलेला आहे त्याच्याविषयी जेव्हा तुम्ही म्हणणं मांडता त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? कंप्लेंट. इट मे बी मेड आयदर ओरली ऑर इन रायटिंग. ते ओरली करू शकता किंवा रायटिंगमध्ये सुद्धा देऊ शकता. इट इज नॉट टू बी मेड डायरेक्टली टू एनी जज ऑफ अ ट्रायल कोर्ट. तुम्ही कंप्लेंट कधीही जज समोर करू शकत नाही. ट्रायल कोर्टाच्या जज समोर कंप्लेंट जात नाही. कंप्लेंट कुणाकडे जाते? मॅजिस्ट्रेटकडे जाते. ओके. कंप्लेंट मस्ट बी मेड टू द ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. कंप्लेंट कुणाकडे करायची आहे आपल्याला? ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे करायची आहे. पर्पज फॉर मेकिंग सच कंप्लेंट मस्ट बी दॅट द मॅजिस्ट्रेट टू टेक लिगल ॲक्शन. कशासाठी जातो आपण मॅजिस्ट्रेटकडे? वेळ पैसा खर्च करून. तर आपली इच्छा असते की त्यांनी याच्यावर ज्युडिशियल ॲक्शन घ्यावी म्हणून. फॉर अ कंप्लेनंट इट इज नॉट नेसेसरी टू स्पेसिफिकली मेन्शन द नेम ऑफ अक्युज्ड बिकॉज सच अक्युज्ड मे इव्हन बी द अननोन पर्सन. पहा, कधी कधी एखादा गुन्हा अननोन घडलेला असतो. आपण रस्त्यात मर्डर पाहतो, तर अशा वेळेस तो गुन्हा आपण कुणाचंही नाव दाखल नाही ना करू शकत. आपल्याला माहितीच नाही कोण पर्सन आहे ज्याने हा गुन्हा केलेला आहे. अशा वेळेस पर्सनचं नाव दाखल करण्याची गरज नसते. अँड दिस इज द पॉईंट ऑफ कंप्लेंट. ओके. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला याच्यातलाच तो आहे इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी अँड ट्रायल. याच्यामध्ये 3 स्टेजेस ऑफ क्रिमिनल केस आहे. 3 स्टेजेस दिलेले आहेत. स्टेज वाईज जाते हे सगळं. सेक्शन 2H of the CRPC 1973 gives definition of the word investigation. Accordingly, it means and include all the proceedings under this code for the purpose of collection of evidence. पहा, इन्व्हेस्टिगेशनचा अर्थच काय आहे? जो गुन्हा घडलेला आहे त्याचं सगळं जे काही इव्हिडन्सेस आहे, कलेक्शन ऑफ इव्हिडन्सला अंडरलाईन करा, ते करायचं आहे. अँड इट इज कंडक्टेड आयदर बाय अ पोलीस ऑफिसर ऑर बाय एनी अदर पर्सन हू इज सो ऑथोराइज्ड. पहा, हे कोण करू शकते इन्व्हेस्टिगेशन? पोलीस ऑफिसर करू शकतो किंवा कोर्टाने नेमलेली कुठलीही व्यक्ती, अदर पर्सन कॅन इन्व्हेस्टिगेट दॅट क्राईम बाय अ मॅजिस्ट्रेट. हे अंडरलाईन करायचं की मॅजिस्ट्रेट नेमणूक करतो पोलीस ऑफिसर किंवा अदर पर्सनची इन दॅट बिहाफ. बट हिअर such other person does not include magistrate itself. म्हणजे मॅजिस्ट्रेट स्वतःच तयार होऊन इन्व्हेस्टिगेशन करायला जाऊ शकत नाही. आता सेक्शन 2G ऑफ द कोड डिफाईन्स द वर्ड इन्क्वायरी. इन्क्वायरी म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेशन कळालं. इन्क्वायरी म्हणजे काय पहा. अकॉर्डिंगली इट मीन्स एव्हरी इन्क्वायरी अदर दॅन अ ट्रायल. ट्रायल तुम्हाला अर्थ माहिती आहे. जेव्हा केस जज समोर उभी राहते त्याच्यानंतर जे प्रोसिडिंग होतं त्याला आपण ट्रायल म्हणतो. बिफोर ट्रायल, प्री ट्रायल जे काही केलं जातं. अकॉर्डिंगली इट मीन्स एव्हरी इन्क्वायरी अदर दॅन अ ट्रायल. अंडरलाईन करा अदर दॅन अ ट्रायलला. विच इज कंडक्टेड अंडर दिस कोड बाय द मॅजिस्ट्रेट कोड. जी अदर जे आहे इन्क्वायरी आहे जी कंडक्ट केली जाते कुणाकडून? बाय मॅजिस्ट्रेट कोडकडून. त्याला म्हणायचं इन्क्वायरी. In common, the word investigation and inquiry are used as a synonyms. आपल्याकडे आपण investigation, inquiry synonyms म्हणजे समानार्थी शब्द म्हणून वापरतो as in interchangeable terms. However, the CRPC uses them differently. याला अंडरलाईन करा. CRPC खाली लॉचे जे स्टुडंट आहेत, लॉयर जे आहेत, ते इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी हे 2 शब्द वेगवेगळ्या अर्थी वापरतात. ओके. According to the code, investigation is to be conducted always by a police officer. Investigation conducted by police officer or by any other authorized person, okay, other than magistrate, and includes all the proceedings for the collection of evidence. कळालं? इन्व्हेस्टिगेशन काय? आपल्याला evidences कलेक्ट करायचे. ओके. An inquiry is never conducted by the police, although in common
कॉमन लँग्वेज वी टॉक ऑफ पोलीस इन्क्वायरीज. पहा आता इन्क्वायरी कशी आहे, कंडक्टेड बाय पोलीस, नेव्हर कंडक्टेड बाय द पोलीस, ऑल्दो इन कॉमन. आपण काय म्हणतो की पोलीस इन्क्वायरी बसवलेली आहे, पण खरोखर तर इन्क्वायरी पोलीस करत नाही. ओके, मग कोण करतं इन्क्वायरी? The word trial has not been defined in this present code of 1973. However, under the earlier old code of 1898, the term trial was defined as the proceeding which is taken in a court, that is trial court, after the charge has been drawn up. पहा ट्रायल जे चालते त्याच्यामध्ये कोर्टामध्ये, ट्रायल जी चालणार आहे ती ट्रायल ही जी ट्रायल चालते कोर्टासमोर, या ट्रायलचं डेफिनेशन पाहतो आहोत आपण. पुन्हा आपण इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशनकडे येणार आहोत, फक्त डेफिनेशनमध्ये थोडं आपण पाहतो आहोत. सो हिअर जी ट्रायल चालते, ट्रायल वॉज डिफाईन ॲज अ प्रोसिडिंग विच इज टेकन इन अ कोर्ट. ट्रायल हे काय आहे, प्रोसिडिंग आहे, कशासमोर? कोर्टासमोर, दॅट इज ट्रायल कोर्ट. आफ्टर द चार्ज हॅज बीन ड्रॉन अप, जेव्हा एखाद्यावर चार्ज ड्रॉन अप केला जातो आणि त्याच्यानंतर मॅजिस्ट्रेट समोर जी प्रोसेस चालू होते त्याला म्हणतात ट्रायल. या डेफिनेशन्स एक छोट्या त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. दस द ट्रायल मीन्स द ज्युडिशियल प्रोसेस विच इज कंडक्टेड इन अकॉर्डन्स विथ द लॉ. ज्युडिशियल प्रोसेस आहे जी कंडक्ट केली जाते अकॉर्डिंग टू द लॉ, वेअर बाय अ क्वेस्ट ॲज टू गिल्ट ऑर इनोसन्स ऑफ एनी ॲक्युज पर्सन इज डिटरमाइंड. इथं काय ठरवलं जातं, एखादा पर्सन इनोसन्स आहे की एखादा पर्सन गिल्टी आहे हे ट्रायलमध्ये ठरवलं जातं. काला तुम्हाला मिनिंग इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी अँड ट्रायल या तिन्हीचे अर्थ आपण पाहिलेले आहेत. पाहता 3 स्टेजेस इन द क्राईम कुठले कुठले आहेत? इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी आणि ट्रायल. आधी इन्व्हेस्टिगेशन होईल, मग त्याची इन्क्वायरी होईल आणि मग त्याच्यावर ट्रायल चालेल. ओके, आता आपल्याला डिटेलमध्ये काय शिकायचं आहे, इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी काय आहे नक्की, काय काय प्रोसेस आहे त्याच्यामध्ये, हे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.